महावितरण कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना करा. सांगली जिल्हा वीज क्षेत्र सर्व संघटना कृती समितीची व्यवस्थापनाकडे मागणी. महावितरणचे कर्मचारी स्वर्गीय सुधीर पंडित लाटवडे, यंत्रचालक, वय वर्ष 38, राहणार शिंदेवाडी, तालुका कवठेमंकाळ, जिल्हा सांगली, कृपामयी 3311 केव्ही सबस्टेशन यांच्या कुपवाड येथील दुर्दैवी हत्येच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्हा वीज क्षेत्र सर्व संघटना कृती समितीने महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांच्याकडे सविस्तर निवेदन सादर करून दोषींवर कठोर कारवाई तसेच क्षेत्रीय कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी तातडीने ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. निवेदनात म्हटले आहे की महावितरणचे लाईन स्टाफ, उपकेंद्र चालक, तंत्रज्ञ व इतर क्षेत्रीय कर्मचारी दिवसरात्र ग्राहकांना अखंडित वीज पुरवठा देण्यासाठी काम करत असतात. वीज चोरी विरोधातील कारवाई, थकबाकी वसुली, अनधिकृत जोडण्या तोडणे, वीज पुरवठा खंडित करणे, बिघाड दुरुस्ती आदी जबाबदाऱ्या पार पाडत असताना त्यांचा नागरिकांशी थेट संपर्क येतो. अनेकदा वैयक्तिक आकसातून कर्मचाऱ्यांवर हल्ले होतात. त्यामुळे क्षेत्रीय कर्मचाऱ्यांच्या जीवित आणि सुरक्षिततेचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला असून अशा घटनांना प्रतिबंध करण्यासाठी प्रभावी सुरक्षा यंत्रणा उभारणे आवश्यक असल्याचे संघटनांनी नमूद केले. निवेदनात कृपामयी उपकेंद्रातील हत्येच्या प्रकरणाचा फास्ट ट्रॅक न्यायालयात खटला चालवून पीडित कुटुंबाला लवकर न्याय मिळावा यासाठी सक्षम विशेष सरकारी वकिलाची नियुक्ती करावी अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच मुख्य आरोपींना कोणत्याही परिस्थितीत जामीन मिळू नये, पीडित कुटुंबातील एका सदस्याला अनुकंपा तत्वावर नोकरी, विशेष आर्थिक मदत आणि शासनाच्या सर्व योजनांचा लाभ तातडीने देण्यात यावा अशीही मागणी करण्यात आली आहे. याशिवाय राज्यातील सर्व उपकेंद्रे, वीज केंद्रे आणि संबंधित कार्यालयामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे, आपत्कालीन अलार्म प्रणाली, पुरेसे सुरक्षा रक्षक आणि नियमित सुरक्षा लेखापरीक्षण बंधनकारक करावे. तसेच क्षेत्रीय कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र फील्ड एम्प्लॉई सेफ्टी पॉलिसी तयार करून त्यामध्ये पोलीस समन्वय, जोखीम मूल्यांकन, आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणा, सुरक्षा प्रशिक्षण आणि आवश्यक संरक्षणात्मक उपायांचा समावेश करावा अशीही मागणी करण्यात आली आहे. कर्तव्य बजावत असलेल्या महावितरण कर्मचाऱ्यांवर होणाऱ्या कोणत्याही हल्ल्याबाबत झिरो टॉलरन्स धोरण स्वीकारून प्रत्येक प्रकरणात कठोर आणि तातडीची कारवाई करण्यात यावी अशीही मागणी संघटनांनी केली आहे. कर्तव्य बजावत असलेल्या महावितरण कर्मचाऱ्यांवर होणाऱ्या कोणत्याही हल्ल्याबाबत झिरो टॉलरन्स धोरण स्वीकारून प्रत्येक प्रकरणात कठोर आणि तातडीची कारवाई करण्यात यावी अशीही मागणी संघटनांनी केली आहे. सांगली जिल्हा वीज क्षेत्र सर्व संघटना कृती समितीने या मागण्यांवर तातडीने सकारात्मक निर्णय घेऊन कर्मचाऱ्यांमध्ये सुरक्षिततेचा विश्वास निर्माण करावा, अन्यथा राज्यातील कर्मचारी संघटनांशी चर्चा करून पुढील संघटनात्मक भूमिका निश्चित करण्यात येईल असा इशारा दिला आहे. दरम्यान महावितरणच्या वतीने येत्या 12 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कलेक्टर कार्यालयावर निवेदन देण्यात येणार असून या आंदोलनात जिल्ह्यातून मोठ्या संख्येने अधिकारी व कर्मचारी सहभागी होणार असल्याची माहिती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली. SK न्यूज मराठी, तासगाव, सांगली. अशी दुर्दैवी घटना कधीच घडली नव्हती. आपला एखादा कर्मचारी, अधिकारी यांचा ड्युटीवर असताना नैसर्गिक मृत्यू होणे किंवा अपघाती मृत्यू होणे किंवा अगदी रोड ऍक्सिडेंट मध्ये एखादा मृत्यू होणे, त्याच्या व्यतिरिक्त ही जी घटना आहे ती खरंच दुर्दैवी आहे आणि खूपच धक्कादायक आहे. आम्ही त्या दिवशी रात्री तिथं होतो, अगदी 1-1:30 वाजेपर्यंत पोलिसांनी आम्हाला जायला सांगितलं, तिथपर्यंत आम्ही थांबलेलो होतो. पण तिची जी भयानक जी काही परिस्थिती होती ती आजही माझ्या डोळ्यासमोर हालत नाहीये की हा खटला जो आहे तो फास्ट ट्रॅक पद्धतीने त्याचा तपास लवकरात लवकर संपवून तो कशा पद्धतीनं जे कोणी याच्यासाठी दोषी आहेत त्यांना कडक शासन झाले, जितके शक्य आहे तेवढं कडक शासन झालं पाहिजे आणि त्याच्या घरच्यांना, कुटुंबियांना, किंबहुना आपणही त्याचे कुटुंबीयच आहोत महावितरण म्हणून, आपल्या सर्वांनाही त्या गोष्टी लवकरात लवकर त्याचा निकाल लागून आपल्यालाही आपल्या धारणा अशी आहे की ते आपल्याला न्याय मिळाला पाहिजे. तर त्या माध्यमातून आपण सर्वजण ज्या काही आपल्याला पावलं उचलावी लागतील, कलेक्टर साहेबांची निवेदन देण्यासाठी किंवा अगदी SP साहेबांना पण या सगळ्या गोष्टी आपण या 1-2 दिवसामध्ये